चला खूप खूप सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही मीटिंगला आलात, फॉलोअप मीटिंगला. आपलं आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 2 हा वेबसाईटवरचा कार्यक्रम आहे सुदर्शन पिरॅमिडचा आणि हा आपण साधारण मला असं वाटतं 1 ऑक्टोबरला केला आहे. कारण युरोपला मी गेले 15 दिवस त्याच्या आधी मी खूप घाईघाईने हा सुरू करून दिला, की नाही काहीतरी टास्क तुम्हाला पाहिजे आणि ज्यावेळेला क्रिस्टल थेरपी आता आपल्याला पुढचा कोर्स घ्यायचा आहे, त्यावेळेला बेसिक क्रिस्टलबद्दल तुम्हाला माहिती व्हावी आणि ही या कोर्समध्ये आहे म्हणून मी खूप घाईघाईने हा कोर्स अपलोड केला आणि नवीन साधकांना सुद्धा पुढं आणायचं होतं, ज्यांनी भाग 1 केलेला नाही किंवा चक्राधान केलेला नाही अशांना. आणि महत्त्वाचं आजच्या मीटिंगचं कारण असं आहे, की मी 2-3 दिवसापूर्वी हॅलो, बघितला रिव्ह्यू कोणी किती केलाय, कोणी किती हॅलो. केलाय. तर बोल ना, काही लोकांनी खूप कमी केलेला आहे तो. काय सांगतो? आणि मग ते म्यूट करा स्वतःला सगळ्यांनी. अर्चना मॅडम फक्त बोलतील. ठीक आहे. तर काही लोकांनी खूप कमी केलाय. त्यामुळे थोडंसं असं मी विचारलं ग्रुपमध्ये, की तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का? करण्यासाठी काही अडचण आहे का? पण कोणाकडनं रिस्पॉन्स आला नाही. म्हटलं चला मीटिंग घेऊयात एक. मीटिंगमध्ये तरी तुम्ही बोलताय का? बघूयात. तर आता परत एक मी 2-3 दिवस झाले म्हणून रिव्ह्यू बघितला, की कोणी कसं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी बघितलं अर्चना मॅडमनी खूप छान केलेलं आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला कोणी कसं किती केला ते कसं दिसतं ते. तर अर्चना बेंद्रे मॅडम यांचा जर कोर्स केलेला बघितला, त्यांनी सिन्सिअरली केलाय म्हणून मी जस्ट त्यांना म्हटलं, "आहात का तुम्ही? कशी तब्येत आहे?" कारण या मॅडम जेव्हा आल्या चौकशी करायला लागल्या विहंगमबद्दल, त्यांना कोणी सांगितलं, त्यावेळेला बेड रिडन होत्या आणि त्यांना संधिवाताचा एवढा त्रास होता, आमवत खूप झाला होता त्यांच्यात. आणि त्यांनी सिन्सिअरली ध्यान केलं. म्हणजे मला हेच दाखवून द्यायचंय, की केलं की काय रिझल्ट आहे. नुसतं एकदा दोनदा करून नाही रिझल्ट्स येत. आणि डॉक्टर, दवाखाने, औषधं, महिनोन-महिने आपण ट्रीटमेंट घेत राहतो. पण नुसतं व्हिडिओ सुरू करून डोळे मिटायचे, हे सुद्धा आपल्याला जमत नाही. आणि तिथे थोडंसं वाईट वाटतं. मग तिथे त्यामुळे हे फॉलोअप, त्यामुळे कोर्स बंद करावा लागतो. कारण कायमचं मला कोणी म्हटलं लाईफटाईम का तुम्ही देत नाही? लाईफची का आपली तरी गॅरंटी आहे का आपण किती जगणार आहोत? आज आहे तर उद्या नाही. आणि कोर्स कशाला लाईफटाईम केला तर मग तो डबकच होईल ना, कोणी बघणारच नाही ना. आणि आपण एखाद्या कोर्सचे पैसे भरतो आणि किती आपण करतो त्यावेळेला. त्यावेळेला नंतर तर आपल्याला काही करता येत नाही. त्या मानाने या वेबसाईटच्या कोर्समध्ये तुम्ही व्हिडिओ परत बघू शकता, पुन्हा-पुन्हा बघू शकता. हव्या त्या वेळेला करू शकता, हव्या तितक्या वेळा करू शकता. उलट जे जास्त करतात त्यांना मी अजून वाढवून देते. न करणाऱ्यांना मात्र मी देत नाही, कारण ते आळशी आहेत. न करणारे आळशी आहेत. सबबी आहेत त्यांच्याजवळ. त्याच्यावर त्या मात करत नाहीत. त्यामुळे मला ह्या म्हणावं लागतं, की इतकीच तारीख आहे, तितकीच तारीख आहे. केवळ हलवण्यासाठी मी स्वतः कष्ट घेतीये. कारण मला तुम्ही कोर्स करण्यामध्ये आनंद आहे. तर हे करत नाही. काही वेळेला फुकटचं मिळतं, कमी किमतीचं मिळतं, त्याची काही किंमतही राहत नाही. असंही आहे. तर अर्चना मॅडमना मी थोडीशी विनंती करेल, की जस्ट मी विचारत होते आणि सगळ्यांनी ऐका. मॅडम थोडंसं तुमची पूर्वीची परिस्थिती आणि तुम्ही कुठलं ध्यान केलं, कसं त्यातून बाहेर आला आणि भाग 2 सारख्या कोर्सला वेबसाईटवर मॅडम करतायत सिन्सिअरली शिकून, स्वतः करतायत. हे फार कौतुकास्पद आहे. आधी तुमचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन अर्चना मॅडम. तुमच्यासारखं जर सगळे आणि मी हेच बघतीये, ज्या अगदी शेतात काम करणाऱ्या बायका आहेत, ज्या अगदी अडाणी आहेत, शिकल्या नाहीत 2री, 3रीतल्या, इतके सिन्सिअरली कोर्स करतायत. 100च्या वरती त्यांचे आवर्स झालेत माहिती आणि खूप खूप आनंद होतो. तर मॅडम थोडंसं बोला तुम्ही, की तुम्ही कुठलं ध्यान केलं? कसं त्यातून बाहेर पडला? थोडंसं बोला. मी अर्चना कोर्स मॅडम. चालू हां. व्हायच्या आधी आधी मूलाधार चक्र केलं आणि मूलाधार चक्र करता नंतर मी तुमचा मेसेज आला, की हं, वेबसाईटवर भाग 2चा तो कोर्स चालू होते. हं. मग मला ते पहिल्या मूलाधार याच्यामध्ये फार ध्यान म्हणजे इतकं छान लागायला लागलं. मी स्वतःहून पहाटे उठायची 3 ते 4, 4:30 अशी बसायची. ध्यान इतकं छान हळू-हळू माझी सांधेदुखी पूर्ण माझं आजारपणच गेलं किती आणि दिवसात तुमची मूलाधार सांधेदुखी गेली मॅडम? किती दिवसात गेली? किती त्याच्या दिवस आधी मी झाले? ॲडमिट होते. हां, मूलाधार चक्र करायच्या आधी मी ॲडमिट होते. हां, गणपती बसायच्या आधी म्हणजे सप्टेंबरमध्ये मी आधी ॲडमिट होते. 5 दिवस हं. ॲडमिट झाले. बघा त्यानंतर थोडी हां, मी सप्टेंबर फक्त मागच्या महिन्याची गोष्ट बोलतायत मॅडम, वर्षाची नाही.
मागच्या महिन्याची हो. बोलताय? हां. हां. हो बोला. का? गेल्या महिन्यात हं. मी ॲडमिट होते 5 दिवस. त्यानंतरनी मग अशीच बसली होती आणि मूलाधार चक्र टीव्हीवर मी म्हणजे आता नवनाथन जैल बघते ना, त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथ मीननाथांना मूलाधार चक्र शिकवत होते. आणि मग ते हां. मी बघितलं. म्हटलं मॅडम बी आपल्या असेच शिकवतात, मग आपण करून तर बघावं पाठ उठून. मग त्यांनी जसं शिकवलं तसं मी पाठ उठून करायला लागले. 3 वाजता 4 वाजता असं करायला लागले. मग हळू तुमचं सगळं बेडवर होता की नाही मॅडम तुम्ही? बेडवर होता हां? की नाही? तुम्हाला उठताही येत बेडवर नव्हतं की होतो. नाही? हो, पूर्ण माझे सांधे आखडले होते. मला मी काहीच करता येत मॅडमना नव्हतं. म्हटलं उठायची सुद्धा गरज नाही. व्हिडिओ लावा. झोपलेल्या आणि अवस्थेत ऐका. झोपून आज मी झोपून हे आनापानसती बऱ्याच केलं जणांना मी. सांगते, "अरे झोपताना व्हिडिओ सुरू करा." व्हिडिओ इतके पॉवरफुल आहेत. झोपताना जरी सुरू केला तर परिणाम उलट जास्त घडणार आहे सबकॉन्शियसमध्ये गेला तर. हां, बोला. हो, हो, हो. हां. मी झोपून आनापानसती केलं मॅडम. हां, त्यावेळेला त्यानंतर पण. हो, हळू-हळू हो. हो. हळू-हळू मग माझी ती परिस्थिती सुधारली. मग त्यानंतरनी मग मूलाधार चक्रामध्ये मी पूर्ण ध्यानामध्ये जायची. पूर्ण छान म्हणजे हळू-हळू सांधेदुखी, माझे पाय दुखायचे, हात, मान आकडायची. सगळं हळू कमी झालं. मग ह्या आयुष्य बदलायच्या 2 भागला मी जॉइन झाले. मग त्यानंतर हळू त्या व्हिडिओमध्ये सगळं पहिले तुमचे व्हिडिओ ऐकून घ्यायची आणि मग पहाटे उठून मी ते ध्यान करायची. खूप छान आणि इतका बदल झालाय मॅडम तुमचा चेहरा हो, हो. इतका हो. तजेलदार माझी झालाय. तब्येत सुधारली, वजन वाढलं. तब्येत, ॲक्टिव्हनेस आणि चेहऱ्यावरच बघून खूप छान वाटतंय. मस्त. खूप खूप धन्यवाद. तुम्ही त्यातून बाहेर पडला. किती मी वेळा तुम्हाला साधारण धन्यवाद देते. आनापानसती ध्यान तुम्ही किती वेळा करत होता साधारण? सती मी सकाळी एकदा करायची, दुपारी करायची, 2च वेळा करायची. हां आणि पण पहाटे चक्रादान करायची किती होती. वेळा केलं? मूलाधार चक्र किती वेळा केलं? मूलाधार चक्र 3 वेळा करायची. पहाटे 3. करायची, दुपारी आणि तिन्ही सांजेला करायची. सगळ्यांनी ऐका. मी सांगितलंय नॉर्मल व्यक्तीने ध्यान 2दा करायचंय. जर शारीरिक, मानसिक आयुष्यात काही विवंचना असतील, आर्थिक अडचणी, काहीतरी संसारातल्या अडचणी असतील, तर 3 वेळा करायचं. तो प्रॉब्लेम सुटणार 3 वेळा करून. मॅडमनी 3 वेळा केलं आणि मूलाधार चक्र हे पूर्ण हाडांवर काम करतं. मग सांधेदुखीच्या त्रासावर बरोबर मूलाधार चक्राने ॲक्ट केलं आणि खूपच छान. आता गोळ्या बंद झाल्यात? मॅडम, गोळ्या बंद झाल्या का? तुमचं नेटवर्क गेलेलं दिसतंय. तर चला, खूप खूप धन्यवाद. एक सहज मी रिव्ह्यू घेतला, तुम्हाला दाखवते आता आजचं मीटिंगचं हे. तर धन्यवाद अर्चना मॅडम तुम्हाला. चला आता धन्यवाद मॅडम तुम्हाला. हां. मला मार्गदर्शन करणारे नूतन मॅडम, सुजाता मॅडम यांनी मला फार मार्गदर्शन केलं. धन्यवाद धन्यवाद मी तुमचे त्यांचे सुद्धा. त्यांचे. कारण हेच तर महत्वाचं आहे. त्या दोघींनी तुम्हाला सांगितलं नसतं विहंगमबद्दल तर आजही बदल झाला नसता. तर हो, हो. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. सगळ्या साधकांनी असं कोणाला तरी जोडून त्यांच्या दुःखावर म्हणजे असं कॉन्ट्रिब्यूट केलं पाहिजे. मॅडम औषधं बंद झाली का तुमची अर्चना मॅडम? थोडी कमी झाली. कमी 2च झाली ना? गोळ्या चालू आहेत आता फक्त आता त्या आणि पण बंद थायरॉइडची गोळी. होतील, बंद होतील. हो. चला थायरॉइड धन्यवाद. पण नॉर्मल झालंय माझं. अ? थायरॉइड पण नॉर्मल हो, आले. ते तर थायरॉइड थायरॉइड रिपोर्ट. लगेच नॉर्मल आलं ना तुमचं? हं, हं, हं. हो. थायरॉइडमध्ये पहिल्यांदा फरक पडला होता मला असं हो, वाटतं. हो, हो, हो. हो. ते बघा ऐका, ओव्हारच चाचणीच सगळ्यांनी आहे त्यामध्ये. ऐका. ऐका सगळ्यांनी. थायरॉइड सुद्धा त्यांचं नॉर्मल आलंय आणि गोळ्या पण बंद झाल्यात. हे मला वाटतं लगेचच ध्यान करून 1 महिन्यात झालेला इफेक्ट आहे तो. हो, हो. हो. हं. 1 महिन्यात झाले. तर हे खूप सगळ्यांना ऐकायचं महत्वाचं. चला आता मला जे काही सांगायचंय ते मी सांगते. चला धन्यवाद मॅडम. चला धन्यवाद मॅडम. हो. तर मी जरा शेअर करते. मला काही सांगायचंय ते. आपण बघूयात हा ध्यान काय प्रकार होता आपला आणि त्याच्यावर थोडंसं मला बोलायचंय. तर आपला बघा कोर्स हा अत्याधुनिक शाश्वत शास्त्र आणि जीवन आवश्यक तत्वे आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाग 2. दिसतंय तुम्हाला मी शेअर केलेलं? दिसतंय का? दिसतंय मॅडम. ओके. हो हां. मॅडम दिसतंय. तर हा बघा आता हा कोर्स होता आणि ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 6 गोष्टी आपण या शिकणार होतो. जर आपण इथे बघितलं, मला तुमच्यासारखं सुरू करता येत नाही. आणि कारण प्रत्येकाला कोर्स बंद पर्चेसच करा. करावा हे लागतो वेबसाईटवर आणि व्हिडिओ ऑन कर. जोपर्यंत आपण पर्चेस करत नाही, तोपर्यंत आपण कोणीच कोर्स बघू शकत नाही. मी सुद्धा. मला जरी बघायचं झालं तरी मला ॲडमिनमध्ये जाऊन बघावा लागतो.
तर हे माझं ऍडमिनचं मी उघडलंय. तर आता मला बघायची संधी अशी असते बघा, लर्नर्स मध्ये जाऊन सगळं प्रत्येक घटना तुम्ही ऑन केलं, किती वेळ बघितलं, काय झालं बघू शकते. तर आता आपण बघितलं तर हे मी लर्नर्स मध्ये गेलेली आहे. तर बघा, सागर खटाटे सरांचं 1 hour 18 मिनिट दिसतंय. परत दीपाली पाटील मॅडमचं 4 hours दिसतंय. निलिमा धेंटचं 1 hour दिसतंय मॅडमचं. विजया साळी 1 सेकंद. म्हणजे बघा, असं 4 महिन्यानंतर सुद्धा ही सिच्युएशन असते. मग मला साहजिक वाटतं ह्यांना काय प्रॉब्लेम येतो. चक्राध्यानाला सुद्धा मी 2दा 3दा अशा लोकांना मेल पाठवले, पण मला एकही जण उत्तर देत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे फॅक्ट आहे. आणि काहींना WhatsAppवर मेसेज टाकला तरी त्याचं उत्तर देत नाही. काही तर इतके चिडचिडेने बोलतात, मला हे, मला ते, मला वेळच मिळत नाही. अहो, मग तुम्ही घेऊ नका ना त्यावेळेला. कोर्स कुठं पळून जातो, नंतर तुम्ही घेऊ शकता ना. बरं, आता विजया साळी 1 सेकंद. संगीता कुलकर्णी बघा 27 मिनिटं आहेत. आणि काही लोकं WhatsAppला पण ॲड होत नाहीत. त्यांना सुद्धा मी मेल पाठवते, अहो WhatsAppला ॲड व्हा. पण त्यांना असं वाटतं मला डिस्टर्बन्स नको, WhatsAppवर मग फार चालू असतं. सोनाली पैलवान 7 hours. आता ह्या काही ग्रुपला आहेत का नाही मला बघावं लागेल. रजन गाठे 17 hours. नंतर महेश यादव अ, 1 hour. अंजली जाधव 12 hours. तर असं आहे, प्रत्येकाचं मला कळतं. तुम्ही केलं की नाही. आता मानकर विद्युलता 50 सेकंद. माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. विचारलंय मी, ज्यांना नाही त्यांना प्रॉब्लेम, पण उत्तरं नाही आलेली. जयश्री गोडसे 6 hours. शारदा कुंभार 6 hours. सोनू दानो बघा 1 सेकंद. मग प्रेरणा पाटील 6 hours. वैशाली 17 hours. माधुरी 9 hours. संचिता राऊत 3 hours. कांचन मानकर 43 मिनिटं. नंतर साधना वरांडे 1 मिनिट. तारा जिपकाटे मॅडम 16 hours. रुपाली देशमुख 12 hours. अश्विनी भोसले 7 hour. दीपाली माने 21 hours. स्मिता जाधव 13 hours. मयुरी माहुरे 3 hours. वैष्णवी सोनसळे 6 hours. रजनी दीक्षित 51 मिनिटं. नीतू काळे 13 hours. पौर्णिमा डोंगरे 3 hours. सुवर्णा गौल 2 hours. स्मिता वरांडे 7 hours. 2 अकाउंट दिसतायत. नाही, त्या साधना वरांडे होत्या. सरोजिनी कुरुलकर 16 hours. दीपाली बघा, डॉक्टर असून हॉस्पिटल सांभाळून सगळा उपद्व्याप करून बाकीचे कोर्स करून 7 hours बघा इथे. मनीषा रावल 6 hours. नीलम चव्हाण 1 hour. मनीषा ताम्हाणे बघा, पोलीस आहेत मॅडम 3 hours. सजिता रवे 9 hours. शुभांगी बर्गे 11 hours. शोभा चव्हाण 6 hours. नंदा दंडवटे 12 hours. छाया करंडे 8 hours. भाविका जळगावकर 15 hours. राधिका मॅडम 23 hours. शुभांगी 6 hours. स्मिता वाळकर 9 hours. मुक्ता सोनसळे 10 hours. प्रतिभा नलोडे 2 hours. अर्चना बेंद्रे 27 hours. बघितलं, ज्या मॅडम बोलल्या त्या आता. म्हणजे हे मला तुम्हाला प्रूफ दाखवायचं होतं. तर इथे रिझल्ट आला बघा. आता इथे हे तर नाही, ह्याच्या आधीच त्यांचे रिझल्ट आले. हा तर ऍडिशनल कोर्स आहे. हा काही ध्यानाचा कोर्स नाहीये. तर हा 27 hours हाही मॅडमनी केलेला आहे. एखादी गृहिणी सुद्धा 27 hours करती. विषय तसा अवघड आहे किंवा वेगळा आहे, किचकट आहे, तरी सुद्धा त्यांनी मन लावून केला. तर याच्यामध्ये कोर्समध्ये काय आहे, आपण जर बघितलं हे, तर कोर्स बिल्डरमध्ये मला कळेल जाऊन, आणि त्याच्यावर थोडंसं तुम्हाला हे बघा, कोर्समध्ये काय होतं, मीटिंग होती, प्री मीटिंग. आता ही जी मीटिंग आहे ती फॉलोअप मीटिंग आहे. म्हणजे आता ज्यांनी केलेलं नाहीये, ज्यांना काही अडचणी आल्या असतील, काही वेळेला अडचणी असतात, पण अर्धा तास आपण उशिरा झोपू शकतो. लवकर उठू शकतो. अर्चना मॅडम, बेंद्रे मॅडमनी सांगितलं 3 वाजता उठल्या, 4 वाजता उठल्या. कोर्स घेताना आपल्याला माहिती होतं ना कोर्स सुरू होणार आहे. मग आधी प्लॅन करायचं. आपल्या कोर्सचं तुम्ही लिहून घ्या पॉइंट्स, की आपल्या कोर्सचे रिझल्ट्स खूप आहेत इतर ठिकाणच्या पेक्षा जर बघितलं तर. आणि हे रिझल्ट्स केवळ महत्वाचा टप्पा, रिझल्ट्स का आलेले आहेत, तर संकल्प हे सगळ्यांनी लिहून घ्या, की संकल्प हे झाले पाहिजेत.
म्हणजे एखादं जर आपल्याला झाड लावायचंय, आंब्याची फळं खायची आहेत, तर आंबा लावला नाही तर कसं काय आंब्याचं फळ खायला मिळणार नाही का आपल्याला? तर त्याची रोपणी करायची, मशागत करायची जमिनीची आणि मग कलमं आणायची, लावायची किंवा कोळी लावायच्या. मग त्या झाडाला रुजवायचं आधी. मग आंबे येणार. हापूस लावला तर हापूस, पायरी लावला तर पायरी. म्हणजे बीज रोपणी म्हणजे संकल्प पेरणी. मी त्याला संकल्प पेरणीच असं म्हणते. मग तुम्हाला संकल्प पेरायला मी प्रत्येक क्लासला सांगते. आता भाग 3 पण सुरू होणार आहे मोफत. क्रिस्टल थेरपी कोर्स सुरू होणार आहे आता. डिसेंबरमध्ये 2 कोर्स छान आहेत. तर याला संकल्प पेरणी आपण 8 दिवस करतो आणि मी हे सगळं प्लॅनिंग आपल्या कम्युनिटी ग्रुपवर सांगत असते 2 महिने, 3 महिने आधी. म्हणजे 8 दिवस ज्याला तुम्हाला सांगते, की आता 1 डिसेंबर पासून हा आहे म्हणजे नोव्हेंबरचा सगळा शेवटचा आठवडा संकल्पी पेरणी. मी त्याची रिव्हिजन घेते. तुम्ही काय संकल्प पेरले, संकल्प कसे पेरायचे, वाक्य कशी करायची, त्याचे नियम काय आहेत, कसे संकल्प वाक्य केले, की कसं तुम्हाला फळं मिळणार, हे सगळं आपण डिस्कस करतो. पण मी बघते 80% लोकं शेवटी जॉइन होतात. आणि मग शेवटी जॉइन झाला, की सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही मिस करता. मग आता तुम्ही हे मिस केलं आहेत का तुम्हाला विचारा. म्हणून मी इथे काय केलं रेकॉर्डेड मीटिंग केली. आज जशी रेकॉर्ड करतेय, तशी त्यावेळेला सुद्धा केली आणि कोर्सवर टाकली. प्री कोर्स मीटिंग विथ ऑल इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन्स. तर ही वाचली नसेल, तर परत वाचा आणि काही-काही गोष्टी शिकून घ्या. आपला कोर्स म्हणजे कोर्स नाहीये. कोर्सच्या बियॉन्ड मी जे WhatsApp ग्रुपवर कम्युनिकेशन करत असते, व्हॉइस क्लिप टाकते. सतत मेसेज चालू असतात, सतत. तुमच्या प्रश्नांना उत्तरं, तुमच्या अनुभवांना एखादं टीचर म्हणजे मी टीचरच आहे आणि ते पद्धतीनेच मी सगळं कंटिन्युअसली गाईडन्स देत असते आणि कोर्सपेक्षा सुद्धा हा जो WhatsAppवरचा गाईडन्स आहे ना, व्हॉइस क्लिप, एखाद्याने काय लिहिलंय त्याच्यावर मी काय सांगतेय, हे कोर्सपेक्षा अमूल्य आहे आणि जीवनभर उपयोगी पडणारं ते आहे. आणि जे माझे साधक असे आहेत, आताच तारा मॅडमचा पाऊण तास फोन झाला बघा, अर्धा पाऊण तास. त्या आल्या आणि त्यांना बैचेन-बैचेन होत होती. मुलगी शेवटी म्हटली, "मॅडमशी बोलून घे म्हणजे बरं वाटेल." म्हणजे मॅडम किती लिखाण करतात. तुम्ही बघा तारा मॅडमचं, सुलक्षणा मॅडमचं बघा, सोनसळे मॅडमचं बघा. किती लिखाण करतात. जे लिखाण मन लावून करतायत ना, बरेच असे साधक आहेत, की बऱ्याच सगळ्या जवळ गोष्टी म्हणजे ॲक्सेप्ट करतात. अर्चना मॅडमनी सगळे ध्यानाच्या टेक्निक्स टाकलेल्या आहेत. खूप साधक आहेत. आता दीपाली पण मॅडम बघा डॉक्टर असून किती सिन्सिअर म्हणजे नावं घेतली ते करत नाहीत असं नाही, करतात. पण नवीन याच्यात या कोर्समध्ये काही साधक आहेत त्यांच्यासाठी मी बोलतीये. तर हे शिकत चला ग्रुपवरचे व्हॉइस मेसेज आणि हा ग्रुप खूप थंड आहे. कम्युनिकेशन खूप थंड आहे. मग इथे जुन्या साधकांची ड्युटी राहते, की अरे इथे नवीन साधक आहेत, आपण त्यांना घेऊन चालायला पाहिजे. मग आपण काहीतरी टाकलं तर ते टाकणार. म्हणून नवीन साधकांनी सुद्धा हा ग्रुप थंड ठेवू नये. तर ही मीटिंग आता मला ज्यांनी कोर्स केलेला नाही, जे हललेले नाहीत, त्यांच्यासाठी आज महत्त्वाचं सांगायचंय, की पहिलं संकल्प तुम्ही करा. अजूनही करा. मी डिसेंबर एंडला हा कोर्स बंद करणार आहे. लाईफटाईम कुठलेही कोर्स नाही आहेत, लक्षात घ्या. काही वेळेत त्या वेळेला तोच फोकस पाहिजे. तुम्ही मला विनंती केली मॅडम त्यावेळेला प्रॉब्लेम आला, आता मी नक्की करेन, मी ओपन करून देते. पण मला तशी तुमची हमी पाहिजे, की मॅडम आता मी 10 दिवसात करते, 8 दिवसात करते. देतीये मी ओपन करून. जर काही रिमूव्ह, डिलीट झालं नसेल तर. तर काही वेळेला कसं झालेलं आहे, काही वेळेला मी व्हॅलिडिटी डेट आधी टाकून दिल्या, त्या लर्नर्सचे अकाउंट ऑलरेडी डिलीट होऊन गेले माहिती का. म्हणजे प्रॉब्लेम आलाय तिथे. कारण ऑलरेडी मी तिथे डेट टाकली. आजकाल मी डेट टाकणं बंद करते, पण सांगत असते, की हा कोर्स बंद होणार आहे. कारण मग असं मला वाढवायचा पुढचा चान्स आला, तर मग त्यांचं डिलीट झालेलं असतं. तर हे पण होतं. मग आता काही वेळेला बघा आता आयुष्य बदलाचं भाग 1 हा मला त्यावेळेला वाटलंच नाही, की हा पुन्हा-पुन्हा लागेल. ॲक्चुअली काहीच अजेंडा नव्हता वेबसाईट कोर्स त्यावेळेला तो सुरू करायचा. पण नंतर असं व्हिडिओ होते नाही नंतर त्याच्यासाठी दुसऱ्यांदा घेतला, की अरे लोकांची मागणी खूप आहे, लोकांना हवं आहे आणि आपण काही शक्य नाही हे सारखं-सारखं घेत बसणं. मग मी परत तो कोर्स दुसऱ्यांदा घेतला ऑनलाईन.
मग त्यावेळेला मी रेकॉर्ड केले. तर मग त्यावेळेला ते टाकले म्हणजे रेकॉर्डिंग असल्यामुळे केलेलं आहे. या कोर्सला मला आधीच माहिती होतं, की आता आपण वेबसाईट कोर्स सुरू केलेत. त्यामुळे रेकॉर्डिंग झालेलं आहे. तर हे रेकॉर्डिंग बंद करणे, सुरू करणे यामागे पैसे मिळवण्याचा कुठलाही हेतू नाही. फी इतकी कमी आहे ना, तुम्ही कुठल्याही ठिकाणी बघा. कुठल्याही कोर्सला जा तुम्ही फी खूप असते. तर त्या मानाने इथे फक्त तुम्हाला हलवण्याचा माझा उद्देश आहे, की तुम्ही एनी हाऊ जागं व्हावं, करावं. अरे बंद होणार आहे, चला बंद होणार आहे. जागं व्हावं, करावं. हा उद्देश आहे त्याच्यामागे. हे सगळ्यात हेतू माझा समजून घ्या. इंटेन्शन काय आहे मॅडम्स? त्यासाठी मी भयंकर कष्ट घेत आहे. आणि भाग आता 3 ला सुद्धा काही ठराविकच लोकांना मी घेणार आहे. त्याच्यामागे सुद्धा तुम्ही सिन्सिअरली करणं, तुम्ही तुमचा ट्रॅक मेंटेन करणं हे महत्वाचं असतं. आणि मग फुकटचं मिळालं की काही करत नाही. मग ती निगेटिव्ह एनर्जी बाकीच्या लोकांना इफेक्ट येते. ग्रुपमध्ये ग्रुप एनर्जी महत्वाची असते. एक जरी निगेटिव्ह व्यक्ती असेल तर तिचा इफेक्ट बाकीच्यांना येतो. तर इथे मला आता ज्यांनी कोर्स केलेला नाही किंवा कमी केलाय, ज्यांना वाटलं नाही इतकं सिन्सिअरली करावं, त्यांना मी सांगतेय, की बघा कोर्सचा ढाचा काय होता, की पहिला कोर्स झाला आयुष्य बदलाचं शास्त्र. म्हणजे आपलं आयुष्य कशावर अवलंबून असतं आणि आपण कसं बदलू शकतो आपलं आयुष्य. तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन म्हणजे थोडक्यात माझे विचार मी बदलले पाहिजेत. माझे विचार बदलले, की सगळं जग बदलतं. मी बदलले, की सगळे बदलतात आणि हे प्रूफ आहेत विहंगमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि मी विचार कसे बदलू शकते, तर फक्त ध्यानाने विचार बदलू शकते. मला बरेच लोकं म्हणतात, "नाही, माझं निगेटिव्हिटीत गेले, माझ्या जीवनात असं दुःख आहे, तसं दुःख आहे, मला ध्यानालाच बसवत नाही." मी त्यांना सांगते, "अरे, फक्त व्हिडिओ सुरू करा आणि फक्त डोळे मिटा." पण ते करू शकत नाहीयेत. मग याला तुमचीच निगेटिव्हिटी कारणीभूत आहे. दुसरं मी सांगते, की ज्यांना आवडतच नाहीये ध्यान हा प्रकार, त्यांनी काय करा, पर्टिक्युलरली चक्रा ध्यानात आहे. खूप पॉवरफुल आहे. नसेल चक्राध्यान तर यात व्हिडिओ आहे. नसेल तर आनापानसती आहे. ब्लेंडेड आहे. फ्री कोर्स आहे. अजिबात ध्यानात आवड नाहीये किंवा मनात विचार माझ्या सुद्धा येतात. कोणाच्याही येतात. कित्येक ध्यानी लोकांच्या येतात. 10-10, 20-20, 25-25, 30-30 वर्ष केलेले. असं काही नाही, की ध्यानात विचार नाही आले पाहिजे. चुकीची समजूत आहे ती ध्यानाबद्दल. ध्यानात फक्त एकच बघायचं श्वासाची गती कमी झाली की नाही. श्वासाची गती कमी झाली म्हणजे तुमचं ध्यान घटतंय. विचारांवर फोकस केला तर आयुष्यात ध्यान होणार नाही लक्षात घ्या. म्हणजे माझे विचार कमी होत नाही आणि विचारच येत राहतात. असं जर म्हणत राहिलं तर कधीच नाही होणार. ध्यान घटतंय की नाही हे बघायला श्वासाची गती कमी होती की नाही एवढं बघायचं फक्त. एवढं जर झालं, जाणवलं, अरे श्वासाची गती कमी झाली, संपलं तुमचं ध्यान घटतंय. तुम्हाला ध्यानाचे फायदे होतायत. विचार येतायत, येऊ द्या. त्याला फक्त सोडून द्यायचं. आला गेला, आला गेला, आला गेला. श्वास आला, गेला. मग विचारांचं काही होऊ दे. तर हे एक महत्वाचं. तर आता भाग एक हे सगळं सायन्स सांगणार होता. माझे विचार मी कसे बदलायचे. मग विचार तर कंट्रोल होत नाही. मग आपल्याला ध्यानाने विचार कमी होतात. हा भाग एक होता. म्हणजे मी माझं आयुष्य कसं बदलू शकते. माझ्या विचारांनी, व्हायब्रेशननी, फ्रिक्वेन्सीनी त्याच्यात छोटे-छोटे पॉवरफुल टेक्निक्स आहेत. मग तो कोर्स बंद केला. आता मी तो एक्सटेंड करणार आहे परत आता 10 नोव्हेंबरला चक्रा बंद झाला, की 10 नोव्हेंबर टू 30 नोव्हेंबर आयुष्य बदलाचं ओपन करणार आहे. त्याच्यातलं काही आपले टेक्निक वापरून पुढे जायचंय आपल्याला म्हणून. तर आता भाग 2 काय होता, की मला आता हे जे निगेटिव्ह, अति निगेटिव्ह जे लोकं आहेत ना, मला ध्यानाला बसवत नाही, मला काही ते ध्यान आवडत नाही. घरातले नावं ठेवतात. कित्येक मुलांनी काढून टाकले आईला ग्रुपमधून. कित्येक मुलं आईला टोचतायत ध्यान करू नको. बरेच व्यथा आहेत. काही नवऱ्यांनी मारलंय बायकांना. इतक्या भांडणं झाली आहेत. तू ते काय ध्यान घेऊन बसली. असंही झालेलं आहे. खूप अनुभव आहेत आणि यातून बाहेर पडायचे ही आपली परीक्षा असते. आपण आपल्या आयुष्याला आपण बघायचं. आपल्याला फायदा झाला, बाकी कोणाचं ऐकायचं नाही. हे मला कळतं. तर हे एक महत्वाचं. पण समजा असं असेल, मला ध्यानच जमत नाही, मला माझे विचारच नाही होत, मला ते खूप पुराणवादी काही वाटतं, नाही, घरात अलाउड नाही. अशांसाठी भाग 2 आहे.
मग भाग 2 काय आहे, की माझ्या हातात मी काहीच करू शकत नाही. मग बाहेरची गोष्ट आणायची. मग काय आणायचं? आपल्या या कोर्समध्ये आहे पिरॅमिड आणा, मग एनर्जी वाढवा. क्रिस्टल्स आणा, मग एनर्जी वाढवा. मग एनर्जी कशाने वाढते? मग ऑरा म्हणजे काय? ऑरा माझा कशाने बदलू शकतो? तुरटीने बदलू शकतो, खडे मिठाने बदलू शकतो. मग आपलं व्हर्टेक्स वॉटर आहे. आपण याच्या थेरपी घेतल्या, डिस्कशन्स आहेत. म्हणजे थोडक्यात भाग 2 म्हणजे एक्सटर्नल मीन्स. आता या परिणाम करतात, पण केव्हा करतात? ह्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितले, जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा या गोष्टींचा खूप खूप फायदा होतो. कारण खरं रहस्य सांगते आयुष्यातलं किंवा ब्रह्मांडातलं, कोणी ब्रह्मदेव असू दे, देव असू देत, कोणीही असू देत, जडी-बुटी असू देत, दवाखाने असू देत, गोळ्या असू देत, डॉक्टर असू देत, बुवा असू देत, ऋषी असू देत, पुस्तक असू देत, कोणीही असू देत. जर श्रद्धा असेल तरच फळ मिळतं, साईबाबांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, जर मी ठरवलं म्हणजे तुम्ही मला गोळी दिली आणि माझ्या मनाने धरलं, "हो, मी आता बरी होणार," तरच मी बरी होणार. नाहीतर दुनियातले दवाखाने मला उपचार करू शकत नाही. कित्येक वेळा त्या गोळ्या सुद्धा सुडो गोळ्या असतात. आपल्याला वाटतं डॉक्टरनी दिल्या, आपल्याला ज्यांची श्रद्धा आहे त्याच डॉक्टरांचा फरक आपल्याला त्यामुळे ते येतो. मग असं देव असू देत, ठिकाण असू देत, मंत्र असू देत, जप काही असू देत. एकच महत्वाचं रहस्य आहे आणि ते जसं-जसं आता आपला खूप सायन्स बदललं, खूप पृथ्वी बदलत चालली आहे, तसं हेच कळत आलं आणि हेच उच्च झालं. आजचं जर रिसर्च बघितला, लेटेस्ट रिसर्च, आपण ब्रेनला खूप पॉवरफुल मानत होतो, पण आता असं कळलं, की हृदयातच असा एक कण आहे, की त्या हृदयातच सगळं आपले जे हार्टबीट्स आहेत ना, हार्टबीट्स, ते हार्टबीट्स म्हणजे पूर्ण ब्रह्मांड काय, सगळा जो काही युनिव्हर्स, मल्टी युनिव्हर्स काय खरबो युनिव्हर्स आहे, त्याचा जो सन आहे ना, त्याच्या ज्या बीट्स आहेत ना, त्या बीट्सशी आपलं हृदय बीट्स कनेक्ट झालेलं आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी. म्हणजे तो जो ब्रह्मांड आहे, तो जो आहे, तो मी आहे. माझे हार्टबीट्स तिथून येतायत. हा आजच्या लेटेस्ट सायन्स म्हणा किंवा जे काही ज्ञान आज मिळतंय, बुरखे फाडले जातायत आपले, हायर लेव्हलचं नॉलेज येतंय, त्यात हे कळतंय, की हृदयातले बीट्स, हृदयातला तो कण तिथे कनेक्ट झालाय. मग हृदय ध्यानाने एवढे रिझल्ट का दिले? आपण हृदयाला कनेक्ट झालो. हृदयाची पॉवर वापरली. म्हणजे इथे जसं पुढं जातोय आपण, जसं पृथ्वी इव्हॉल्व होतीये, नवीन नॉलेज येतंय, तसं मला कळतं, की आपला बेस परफेक्ट आहे. आपण चाललोय एकदम ॲक्युरेट चाललोय. भाग 1 अल्टिमेट आहे. हृदय ध्यान, व्हिज्युअलायझेशन या 2 जोरावरच आपण मुक्त होणार आहोत. पुन्हा-पुन्हा त्या मुक्तीच्या गोष्टी नको, थोडंसं मी टाळते, पण सांगते, की इतकं ते भाग 1 महत्वाचं आहे. मग भाग 2 मध्ये पिरॅमिडचा उपयोग करूयात, क्रिस्टल्सचा उपयोग करूयात, आपला ऑरा बदलूयात, तुरटीने बदलूयात. आता मी काही-काही इक्विपमेंट घेऊन आली अजून. बघा हे इथेच ठेवलंय, लॅपटॉपच्या खालीच ठेवलंय. दाखवते मी तुम्हाला. मी खूप छान इक्विपमेंट्स घेऊन आले. आता मी हे सगळं सुरू करणार आहे पिरॅमिडमध्ये, की तुमची एनर्जी मोजायची, तुमचा ऑरा बघायचा आणि ते लगेच सजेशन द्यायचं, की कुठे वीक आहे, कुठे काय आहे. तर हे ऑरा आपला महत्वाचा. मग इथे तुम्हाला या गोष्टी महत्त्व देतील, पण एक 10% खरंच सांगते 10% म्हणजे पैसा परी पैसा घालवा. बरं घरातल्या वस्तू वाढवा, आणा पिरॅमिड, आणा ते हे तर झालंच. पण इथे जर आपण बिलीफ ठेवली ना आणि ध्यान केलं ना, येस मी ध्यान करतीये, माझा ऑरा मी ध्यानाने बदलतीये. मग पिरॅमिड आणला. मग 80-90% तुम्हाला तो फायदा देणार आहे. मग क्रिस्टल आणला. हे बघा किती खरेदी केली. परवाच जाऊन मी खरेदी केली. हे बघा क्रिस्टल हा लॅम्प आहे. खूप खरेदी झाली तर
हे सगळं आपल्याला उपयोगी पडतं. आपण ध्यान केलं तर. कारण क्रिस्टलला सुद्धा प्रोग्राम करावा लागतो. म्हणजे आपल्या ध्यानाच्या वेळेला घेऊन बसावं लागतं. ध्यानाच्या वेळेला हे घेऊन बसलं तर 90% फायदा. हे मी ध्यानच नाही केलं तर 10% फायदा. ठीक आहे? तर हा भाग 2 आहे. मग भाग 2 मध्ये कॉम्बिनेशन करताना पूर्ण एक्सटर्नलवर न देता, कारण मला माहिती होतं, की हे आपण ध्यान केलं तर हे फायदा आहे. म्हणून मग मी थोडंसं डीपमध्ये गेले, की एनर्जीच्या नॉलेजमध्ये डीपमध्ये गेले, ऑराच्या नॉलेजमध्ये थोडंसं डीपमध्ये गेले. तर आता ज्यांनी कोर्स केला नाहीये, ज्यांनी काही बघितलं नाहीये, त्यांच्यासाठी हे मीटिंग आहे, फॉलोअप मीटिंग. त्यांनी काय करा, पहिल्यांदा क्रिस्टल करा, जर तुम्हाला क्रिस्टल कोर्स करायचा असेल तर. अमृता मॅडम आणि मी कोर्स घेणार आहे आता डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये. तर त्याची फी ठेवणार आहे. कारण अमृता मॅडम आपल्या साधकच नव्हे, तर बघा तुम्ही डोनेशनमध्ये टॉप 1 ला आहेत त्या. तर खूप कॉन्ट्रिब्युशन आहे अमृता मॅडमचं. पहिल्यांदा पिरॅमिडला भेट दिली त्यांनी. जसा पहिला प्रोग्राम ठरला तसा अतिशय सिन्सिअरली केलं. त्याच्यानंतर जागृती आली त्यांना. आणि मी प्रत्येक साधकाला हेच इंटेन्शन ठेवलेलं आहे आणि होतं. मला तुम्ही पण तुमची पर्सनॅलिटी सुद्धा तुमची बदललेली हवी. तुमचं अस्तित्व वेगळं झालं पाहिजे. तुमचा सोल प्रोग्रामला तुम्ही कनेक्ट झालं पाहिजे. देवयानी मॅडम बघा, देवयानी मॅडमनी लगेच सुरू केलं. आता अमृता मॅडमनी केलं. मग मी त्यांना म्हटलं, "मॅडम कोर्स घ्यायचं, तुम्ही घ्यायचा." मग एनर्जी एक्सचेंज हीलर आता त्या होणार आहेत, काम करणार आहेत आणि एनर्जी एक्सचेंजला पैसे ठेवलेच पाहिजेत. मग त्यामुळं फी असणार आहे या कोर्सला अतिशय कमी असणार आहे. इतर ठिकाणसारखी नाही, पण ती फी असणार आहे. तर तो क्रिस्टल थेरपीचा कोर्स आम्ही घेणार आहे. ज्यांना करायचंय त्यांनी आता हा क्रिस्टलचा भाग पहिल्यांदा ओळखून घ्या. अभ्यास करा. आणि क्रिस्टल सुद्धा तुम्ही जर ध्यान केलं तर 80-90% तुम्हाला खूप फायदा देणार आणि यामध्ये खास हायर लेव्हल स्पिरिच्युअलिटी गाठण्यासाठी जे काही इंटेन्शन्स किंवा आपण आता जे आपलं इव्होल्यूशन व्हायचंय, मुक्त व्हायचंय, आपलं ओरिजिन काय, त्या ह्याला काही क्रिस्टल्स हवेत. तो भाग सगळा मी करणार आहे कव्हर. बाकीचं मॅडम पण करणार आहेत. तर आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण हा कोर्स करणार आहे. त्याच्यात आर्थिक मेन प्रॉब्लेम्स आहेत ते घेतलेले आहेत. पण ते करताना मी आधीच सांगतेय, की थोडंसं ध्यान तुम्ही केलं तर खूप फायदे येणार आहेत तुम्हाला. आणि तुमची आयडेंटिटी तुम्हाला क्रिस्टल देतं. प्रोग्राम त्याला करावा लागतो, ध्यानात घ्यावं लागतं. तुम्ही हे जर नाही केलं, तर 10-15% तुम्हाला फायदा मिळेल. तुम्ही करून बघू शकता. जर तुम्हाला ध्यान करायचं नाही, तर क्रिस्टल आणून तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे सुरू करू शकता. अशाने पहिल्यांदा क्रिस्टल पाठ करा. त्याच्यानंतर मला असं सांगायचंय, की ऑरा आणि एनर्जी लिहून घ्या हां तुम्ही. ऑरा आणि एनर्जी यात बरेच जुने साधक आहेत आणि त्यांनी केलेला आहे ऑनलाईन कोर्स आणि मला आता तुमच्यातल्या काही साधकांनी आज बोलायचं आहे, की तुम्ही ऑनलाईन सुद्धा सिन्सिअरली केलाय, तरी हा वेबसाईटवरनं का पर्चेस केलाय? हे मला ऐकायचंय. की काही साधक आहेत ना, त्यांनी माझी साथ अजिबात सोडलेली नाहीये. डे 1 पासून ते माझ्यापर्यंत आहेत. ॲक्चुअली मलाच हे सगळं घ्यायला लावलेलं आहे. माझे हे काही अजेंडा म्हणजे हा ठीक आहे, भाग 2 माझ्या आवडीचा होता. पण ध्यानाचे कोर्स-बिर्स माझा काही एवढा अजेंडा नव्हता. तर लोकांना फायदे झाले आणि लोकांनी मला गप्प बसून दिलं नाहीये. मग हे ब्रह्मांडाचं काही असतं नियोजन, आपल्या हायर सेल्फचं काही नियोजन असतं आपल्यासाठी. आपल्यासाठी हायर सेल्फचं म्हणजे आपलाच पुढचा, उद्याचा, 10 वर्षाचा, 5 वर्षाचा आपल्याच चांगल्या क्वालिटीचा जो भाग असतो, तोच आपल्याला गाईड करत असतो. आपला सोर्स आपल्याला गाईड करत असतो आणि त्याच्या इच्छेला आपण सरेंडर व्हायचं असतं. तशी मी ही सरेंडर झाली आहे आणि त्याच्या हायर सेल्फनी आपोआप तो आपल्याला बोट धरत आपल्याला जे हवे तिथे तो नेतो. जरी आत्ताचं आपलं हवं असेल ते नसेल तरी. आणि आत्ताच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं ते आहे, की आपला प्रोग्राम ओळखून घेणं आणि त्या प्रोग्रामला म्हणजे आपल्या हायर सेल्फला, आपल्या सोर्सला कनेक्ट होणं. तर या गोष्टींसाठी हे क्रिस्टल, पिरॅमिड खूप उपयुक्त आहेत. तर थोडंसं आज बोलायचंय, की ज्यांनी हा ऑनलाईन सिन्सिअरली केला होता,
त्यांनी हा का परचेस केला, काय त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे नवीन लोकांना थोडंसं ऐकायला मिळेल. दुसरं मी असं सांगतेय की तुम्ही ऑरा आणि एनर्जी खूप करून घ्या. कारण जर तुम्ही भाग एक केला नसेल ना, यात थोडं आहेच आहे ते ऑरा, एनर्जी आणि मग तुम्ही काही मिस करणार नाही भागेतलं एक मधलं असं मला वाटतं. टेक्निक आहेत त्याच्यात, पण जो काही आपला शास्त्राचा बेस आहे तो मिस करणार नाही. तर सगळ्याच लोकांनी ऑरा आणि एनर्जी हे सगळं डिटेलमध्ये करून घ्या. मी परत शेअर करते. बघा तुम्ही कोर्सचं डिटेल बघा. हे बघा. पहिल्यांदा इथे प्री कोर्स मीटिंग होती ती तर बघा संकल्पाचं बघा महत्व. आता डे 1 कोर्स होता ऑल थेरपीज, ब्रेथ अँड पिरॅमिड. मग बघा विपස්සना, पिरॅमिड, पिरॅमिड, पिरॅमिड. तर पिरॅमिड जाऊ देत सध्या. मी सांगते पिरॅमिडला थोडंसं दूर ठेवा. आता पहिल्यांदा ज्यांना क्रिस्टल थेरपी करायची त्यांनी क्रिस्टल करून घ्या किंवा ऑरा तर करूनच घ्या. ऑरा तर सगळ्यांना करायचा आहे. मग 8 पासून सुरू करा. ऑरापासून डायरेक्ट सुरू करा. याच्यामध्ये असं काही नाही की म्हणजे पिरॅमिडच बघितलं पाहिजे ना आधी. तर ऑरा बघून घ्या. ऑराच्या ह्यानी तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल तुम्हाला कळलं तर. कारण आपण 6 फूट असतो आजूबाजूला आणि आपलं हे ऑरा क्लीन झालं की आपलं सगळं आयुष्य बदलायला लागतं. तर नंतर क्रिस्टल करून घ्या. ज्यांना करायचंय क्रिस्टल कोर्स त्यांनीच क्रिस्टल करून घ्या. नाही तर ऑरा झाला की सरळ एनर्जीचं करून घ्या. एवढं तर करा या कोर्समधलं. ध्यान-बिन काही करू नका. पण निदान हे तर करा. आणि मग याच्यात काय-काय आता कारण का करा ऑरा आणि एनर्जी? तर मी इक्विपमेंट आणले, तर मी पिरॅमिडमध्ये सुरू करणार आहे हे सगळं. तुम्ही येऊ शकता कधी तुमची अपॉइंटमेंट घेऊन आणि तुमचं चेक करू शकता किंवा आपले कोर्स असतात त्यावेळेला येऊ शकता आणि चेक करून जाऊ शकता एनर्जी, ऑरा आणि मग माझं कन्सल्टन्सी घेऊन तुम्ही हे करू शकाल, पुढे जाऊ शकाल. तुम्हाला ध्यान-बिन काही करायचं नाही तर. म्हणून हे ऑरा आणि क्रिस्टल करून घ्या. आता हा कोर्स त्यासाठी डिझाइन केला होता. याच्यात रंग आपलं नवरात्रातलं रंग जसं महत्वाचं यात पण आहेत कलर थेरपी. तर ते तुम्ही त्यासाठीच केलं होतं, की जे काही पिरॅमिडमध्ये आपण करणार आहोत. आपण पिरॅमिडमध्ये या थेरपी तुम्हाला कळलं पाहिजे काय आहे, आला तर त्याचा लाभ घेतला पाहिजे. हा सुद्धा हेतू आहेच. आणि यातलं नॉलेज नसेल तर काय तुम्ही म्हणजे जाणून घेणार. तर हे कलर थेरपी पण करा. म्हणजे बघा हां, आता लिहून घ्या बरं सगळ्यांनी. संकल्प तर पेरलेच पाहिजेत सगळ्यांनी. संकल्प नाही तर काहीच उगवून येणार नाही. मग फायदे काय मिळणार आहेत तुम्हाला? 5% फायदे मिळणार आहेत. तर आधी संकल्प करून घ्या, प्री मीटिंग बघा. संकल्प करून घ्या आणि मग पहिल्यांदा करा तुम्ही ऑरा. ऑरा झाला की क्रिस्टल थेरपी करायची असेल तर तो करा. नसेल करायची तर डायरेक्ट एनर्जीवर जंप करा आणि कलर करून घ्या. ह्या महत्त्वाच्या आहेत. पिरॅमिडचं जाऊ दे. पिरॅमिडचं सगळ्यांना माहिती झालंय आता आणि तुम्ही नुसतं मला पिरॅमिड मागून घेऊ शकता, मी तुम्हाला देऊ शकते. पण मी सगळ्यांना पिरॅमिड देत नसते. तुम्ही कोर्स कितपत केला, काय केला हे बघून मी देणार. मला पैसे कमवायचे नाहीत. हे पुन्हा मी सांगतेय. मी मागच्या वेळेला ज्यांनी ध्यान केलं त्यांनाच ध्यानात ज्यांनी रिझल्ट आणले त्यांनाच पिरॅमिड दिल्या. आता मी 1 स्टेप खाली उतरते. तुम्ही जर कोर्स किती केला बघणार, तुम्हाला पिरॅमिड हवा असेल तर मी देणार. मी आणून ठेवलेले आहेत. अजून आहेत माझ्याकडे काही. अजून मी ऑर्डर देईल. तर तुम्ही आणून वापर करू शकता. ठीक आहे. आणि क्रिस्टल सुद्धा आता आम्ही सुरू करणार आहोत कोर्स. त्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती होऊन जाईल. तुमच्या सुटेबल एखादा क्रिस्टल तुम्ही घेऊ शकता. तर हे आहे या कोर्स. आता याच्यामध्ये जे ध्यान करतात, ज्यांना खरंच आपलं प्रापंचिक अडी-अडचणी बदलायच्यात स्वतः बदलून, त्यांच्यासाठी हे निर्वाण षटकम ध्यान अल्टिमेट आहे. म्हणजे आज ध्यानात 4 वर्ष झालेत, 10 वर्ष झालेत, त्यांच्यासाठी सुद्धा हे ध्यान खूप आहे. विपश्यनेच्या थोडासा 2-3 स्टेप नेणारं हे ध्यान आहे. आणि यामुळं खरोखर आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा तटस्थता, अलिप्तता, वैराग्यता आणि सध्या जे गरजेचं आहे ना, ते खूप ह्यानी साधलं जाणार आहे. तर हे ध्यान प्रत्येकाने करा. त्याच्यानंतर बघा हे जे काही आहे सुदर्शन पिरॅमिड ध्यान थीम. श्वास, विचार, मन, भावना, शरीर द्रष्टा बनून तटस्थतेने निरीक्षण करण्यासाठी. तर यामध्ये जे रेग्युलर लोक आहेत, जे ध्यानी आहेत,
त्यांना सुद्धा ही हायर ध्यानाची लेवल आहे, म्हणून ध्यान 3 म्हटलंय. 3 लेवल आहे ही. तर याच्यामध्ये हे सगळं येतं ज्याने आपलं आयुष्य बदलतं. विचार, मन, भावना, शरीर. मग हे ध्यान. आता 3 नंबरचं ध्यान लाईट आणि लव्ह मेडिटेशन आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होण्यासाठी फॉर 5th डायमेन्शन ट्रान्झिट. हे मी इथे टाकून दिलंय ॲडिशनल. हे काही त्या कोर्समध्ये घेतलेलं नव्हतं का? घेतलं असेल एखाद्या वेळेस. काही वेळेला कसं होतं, मला जे काही येतं ते मी सुरू करते आणि नंतर मग मी विसरून जाते. तर हे ध्यान त्यासाठी आहे. खूपच अल्टिमेट ध्यान आहे आणि आता सगळ्यांनाच करण्यासाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांनी कोर्स ऑनलाईन केला होता सिन्सिअरली आणि आत्ता घेतलाय त्यांना हा फायदा आहेच आहे. पौर्णिमा ध्यान डिझॉल्विंग इन वननेस. हे पण खूप छान ध्यान आहे. आता मागच्या पौर्णिमेला घेतलेलं आहे आणि काही लोक पौर्णिमेचं ध्यान शोधत होती, ते इथे टाकलेलं आहे. तर हे ध्यान जर बघितले आपण, हे शॉर्ट केलंय थोडंसं, कमी वेळाचं हेच. तर इथले हे जे 4 ध्यान आहेत ना, ते खूप महत्वाचे आहेत. म्हणजे जे रेग्युलर करतायत त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. तर थोडंसं मी याच्यावर बोलते, की हे ध्यान काय डिझाइन केले, तर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत नवीन साधकांना. तर हे थोडंसं सांगते मी आणि म्हणजे तुम्हाला मला फॉलोअप झाले नंतर तुमच्या मला काही अडचणी असतील, प्रश्न असतील त्या विचारा आणि मग जुने साधक थोडेसं बोलतील, की का हा कोर्स केला आणि ज्यांनी केलाय सिन्सिअरली त्यांना काय आवडलंय, काय म्हणायचंय असं पण वेळ राहिला तर बघूयात आपण. तर आता मी तुम्हाला सांगते हे 4 ध्यानाचे काय अजेंडा होते. ॲक्चुअली आता कसं झालेलं आहे, आता नाहीये हे खूप पुराणात आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये सगळेच आपल्याला सांगत आलेले आहेत, की आपण जे हे आयुष्य जगतो ते नाटक असतं. हे आपण नाटकमध्ये अडकलेलं असतो आणि हे जे काही चालू आहे मिथ्या आहे, मिथ्या. अर्जुनाने कृष्णाला सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये तेच म्हटलंय. तर हे सगळं आपण कित्येक जन्म ऐकत आलोय, कित्येक जन्म. यात काही नवीन नाहीये. पण आता काही नवीन आहे. तर हे जे सगळं आपल्या ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये मांडलं आणि सगळ्यांनी सांगितलं, की जन्माचं एकच मतलब असतो, की आपण साधना करायची आणि आपलं अस्तित्व ओळखायचं, आपलं स्वत्व जाणून घ्यायचं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे माझ्या स्वतःची ओळख मी करून घेणं. मग बुद्धांनी पण तेच सांगितलं सगळ्यांनी. पण हे मला सुद्धा कधी आवडायचं नाही. म्हणजे हे काय आहे असं वाटायचं आणि आपण या सगळ्या गोष्टी बाहेर कधी चर्चेल्या नव्हत्या लोकांनी ध्यानधारणा करताना. 4 भिंतीच्या आतमध्ये ध्यान होतं. जे ध्यानी लोकं होते, साधक होते, त्यांनी कधीच हे रहस्यभेदन केलं नाही, की आमचं आयुष्य सुखी आहे, आम्हाला रोग नाहीयेत, आम्हाला आजार नाहीयेत, आम्ही ध्यान करतो. हे कधीही 4 भिंतीच्या आत अनुभव तर नाहीच नाही, असं सगळं होतं. पण त्यावेळेला धार्मिक ग्रंथ वाचणं, संस्कार मनावर होणं, ज्ञानेश्वरी वाचणं हे होतच होतं. पण तिथे जे काही लिहिलं गेलं ते सायंटिफिक मनाला पटत नव्हतं, प्रूफ्स नव्हते. तर आता काय झालेलं आहे, आता काही वेगळं आहे ते सांगते, की दर 26,000 वर्षांनी युग बदलतं, परिवर्तन होतं. म्हणजे द्वापार युगातून त्रेता किंवा सत्ययुग, कलियुग असं माहिती आहे तुम्हाला ऐकून. तर दर 26,000 वर्षांनी हे युग बदलतं आणि 75 का 76,000 वर्षांनी अजून एक घटना होते. तर आता हे ऑलरेडी सुरू झालंय 1994-95 पासून. 36 वर्ष या बदलाला लागतात. दुसऱ्या भाषेत अजून सांगायचं तर पृथ्वीवर बदल होत आहेत, भौगोलिक बदल होत आहेत. मग पृथ्वीचे जे ध्रुव आहेत, नॉर्थ, दक्षिण आणि उत्तर हे पूर्ण 180 डिग्री दक्षिणेचा उत्तरेला येतो, उत्तरेच्या दक्षिणेला जातं. ही 180 डिग्री शिफ्ट होते. हे धरतीच्या आतमध्ये चाललंय. मग ही बदल हळू-हळू आता 45 डिग्री झालेलं पण आहे. 36 वर्ष लागतात आणि आता असं प्रेडिक्ट केलं, की 2025 पर्यंत हे सगळं होणार आहे. 36 वर्ष पूर्ण होतात. 2012 लाच म्हणायचे आता हे होणार आहे प्रलय असं तसं. पण त्यावेळेला झालं नाही. पण त्यावेळेला तो मध्ये होता.
म्हणजे असं नाही लांडगा आला रे आला आणि येतच नाही लांडगा. लांडगा येतो कधीतरी. तर आत्ताचं महत्व हे आहे, की आता हे 26,000 वर्षांनी होणारी इव्हेंट तर आहेच आहे जवळ 2-3 वर्षात. 25ला किती वेळ राहिलाय? 24च धरा ना आता. म्हणजे हार्डली 2 वर्ष. आणि याच्यामध्ये 75,000 वर्षांनी सुद्धा होणारी घटना होतीये. म्हणजे पूर्ण जो गॅलेक्सीचा खरबोचा काय तो सूर्य आहे, तो सूर्य, आपला गॅलेक्टिक म्हणजे सूर्यमालेचा सूर्य, हे सगळे असे एका लाईनमध्ये येतात. हे सगळं बदल होताना. आणि हे एका लाईनमध्ये आल्यामुळं इतक्या सूर्याच्या किरणोत्सर्ग फ्लेअर्स, सोलर फ्लेअर्स येतात, की उष्णतेच्या लाटा काही देशात सुरू झाल्यात. आपण हवामान पण बघतो. पृथ्वीच्या ध्रुव बदलतायत त्यामुळं भूकंप होणं, डोंगर पडणं, पाऊस येणं, प्रलय येणं. आता बघा कालचं ग्रहण खूप ऊर्जा देणारं होतं या गोष्टींना आणि आज आपण बातमी ऐकल्या जाळपोळ आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे हे सगळं त्यांच्या लोकांचा काहीच दोष नाहीये. हे सगळं त्याला मदत करतायत. म्हणजे पृथ्वीला आता स्वच्छ धुवायचंय स्वतःला असं म्हणा. खूप प्रकोप झालाय पृथ्वीवर. मग या पृथ्वीला चांगल्या लेव्हलला जायचंय, हायर लेव्हलला, असेंड व्हायला. म्हणजे वन स्टेप वर हायर डायमेन्शनला जायचंय पृथ्वीला. आपल्याला नव्हे, पृथ्वीला जायचंय. मग पृथ्वीवर आपण राहतोय म्हणून आपल्याला ही संधी मिळाली आहे. म्हणजे आत्ता काही वाईट होत नाहीये, आत्ता खूप चांगलं होतंय. युगन-युगन, जन्मोनजन्म पूर्ण ग्रंथांमध्ये, धर्मांमध्ये जे सांगितलं होतं ना, "अरे बाबा, तुझ्या जन्माचं रहस्य, तुझी ओरिजिनॅलिटी जाण." आणि ती ओरिजिनॅलिटी जाणायला, अहम ब्रह्मास्मी एक्सपिरियन्स करायला युगन-युग ध्यान करावं लागायचं. म्हणजे जन्मोनजन्म ध्यान करावं लागायचं. युगन-युग नाही, जन्मोनजन्म ध्यान करावं लागायचं. कित्येक जन्माच्या साधनेनंतर मुक्त व्हायचे लोकं. म्हणजे त्यांना रिअलायझेशन यायचं, साक्षात्कार व्हायचा. ही संधी आपल्याला इतकी सहज आली आहे, की आपण तर लगेच मुक्त होणार आहोत. आपल्याला साक्षात्कार होणार आहे आणि आपण अहम ब्रह्मास्मी अनुभवणार आहोत. आणि याच हेतूने आपण आत्ता पृथ्वीवर आहोत. म्हणजे आत्ता या क्षणाला जे जीवन जगतायत 2019 नंतर, ते इतके, इतके लकी आहेत ना, की हा हेतू घेऊनच जन्म घेतलाय आपण. काय हेतू घेऊन? आपण तर मुक्त होणार, पण आपण पृथ्वीला इव्होल्यूशनला मदत करणारे हे आपला प्रोग्राम आहे. हा आपला मेन सोलचा इंटेन्शन आहे. आपण आत्ता जे विहंगमला जोडले ते, आत्ता जे ध्यानाला जोडले. विहंगम काय? कुठल्याही याला जोडलेत ध्यान करतायत ते किंवा अध्यात्माकडे वळलेत ते. हे खूप लोकं पुढचे आहेत. म्हणजे आता जगतायत ते तर आहेच आहे. पण आता आपण खूप पुढं आहोत. आपण लीडर्स आहोत. म्हणजे थोडक्यात लाईट बीइंग आहोत. आपण लाईट देतोय दुसऱ्यांना. जशी मी देते, तुम्ही समजू शकता मी काय करतेय. तसंच तुम्ही करताय. बघा आता अर्चना मॅडमनी दोघींची नावं घेतली. त्यांनी लाईट बिईंगचंच काम केलं अर्चना मॅडमना. नूतन मॅडम, सुजाता मॅडमनी. काय केलं? लाईट बिईंग झाल्या त्या अर्चना मॅडमसाठी. म्हणजे तुम्ही पण हे करताय, मी पण तेच करतेय. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला धन्य मानायचं. ही ओळख करून घ्यायची आज आपली. की अरे आपला हा सोल प्रोग्राम आहे, की आपण पृथ्वीला मदत करणार आहोत, वर जायला. कारण मी तुम्हाला सांगतेय ज्ञान, तुम्ही दुसऱ्यांना सांगताय आणि ज्यांना हे ज्ञान मिळतंय ना, ते खूप खूप लकी आहेत, अहेड आहेत. कारण अजून बाकीचे झोपलेत, घरात बघा झोपलेत. त्यांना काही माहिती नाही काय चाललंय. ते उलट हसतील तुम्हाला सांगायला गेलं तर. पण ही फॅक्ट आहे. आता तुम्ही बघा, इतकी इमर्जन्सी येत राहणार आहे, मग सगळे जागे होणार आहेत मागचे सुद्धा. कारण 100 जण जागे झाले, तर पूर्ण 10 लाख जागे होतात त्या 100रांमुळं. आणि असा थोडाच नंबर आहे की पृथ्वीवर, की एवढ्या लोकांनी एकदा एक्सेप्ट केलं ना, येस, आय एम रेडी.
की सगळ्या लोकांना तडकाफडकी भराभर ज्ञान येणार आहे. त्यांना वेळच राहणार नाही. आपल्याला जेवढा वेळ राहतो बघायला, ऐकायला, अरे खरंच असं आहे का? खरंच? मग हे पहिल्यांदा जाणून घ्यायचं आणि जाणून घेतलं, की मग ह्या पृथ्वीच्या परिवर्तनाला, माझ्या परिवर्तनाला मी कसं साध्य करू शकते? तर पहिलं म्हणजे संसारातून बाहेर पडलं पाहिजे. माना अगर न माना. नात्या-गोत्यातून बाहेर पडलं पाहिजे. नोकरी, चाकरी, ड्युट्या बाहेर पडलं पाहिजे. आता मी थोडंसं विनंती करेल वैष्णवी मॅडम असतील तर, अर्चना सोनसळे मॅडम असतील तर. परवा मला त्यांनी काय शंका विचारली आणि आपल्या ह्यांनी मी आधी काय उत्तर दिलं आणि स्वामीजींनी काय उत्तर दिलं. तर स्वामीजी त्यांना म्हटले, "अहो तुम्ही आता तर जागे झाले. आता तर तुम्ही बरोबर गोष्ट करताय." म्हणजे थोडक्यात ते सांगतील तुम्हाला. तर आता हे महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडणं आणि हे समजून घेणं. नाही, मी ट्रॅप झालीये, मायाजाळ आहे, बुरखा आहे, बुरखा फाडायचंय मला. मला हे सगळं बाहेर पडायचंय यातून. नको, मला मुक्त व्हायचं. खऱ्या अर्थाने मला मुक्त व्हायचंय म्हणजे हे सगळं जे आजपर्यंत आयुष्यभर केलं, त्याला डोळे झाकायचे आहेत. म्हणजे कर्तव्य करायची नाहीत असं नाही हं. बघा माझं घर आज दिवसभर मी राबतेय. कालही राबतेय. दिवाळीची स्वच्छता चालू आहे. कर्तव्य करत राहायची. पण त्याचबरोबर हे पण करायचं. तर हे गोष्ट महत्वाची. म्हणून मग हे निर्वाण षटकम ध्यान आपल्याला हे साधून देईल आणि निर्वाण षटकममध्ये जे सांगितलंय, मी आत्मा म्हणजे मी हेही नाही, तेही नाही, मी काहीच नाही. तर मी कोण? ते ध्यान करा, सगळ्यांनी करा आणि आजच्या ह्याच्यात ते फार महत्वाचं आहे. तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये नाटकातून, तर हे ध्यान नक्कीच मदत करणार आहे. मग लाईट आणि लव, तर आपल्याला पृथ्वीला इव्हॉल्व करायची मदत करायची. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तो जो सण आहे ना, सेंटरचा जो सण आहे, गॅलेक्सीचा सण आहे, सूर्यमालेचा सण आहे, तो आपल्याला बीट सिंक देतो. तो आपल्याला इथे लाईट देतोय. हृदयामध्ये ज्योत तेवत असते. तीच ज्योत इथे-इथे नंतर दिसायला लागते. तुम्हाला परवा प्रश्न विचारला होता म्हणजे दुसऱ्या ग्रुपवर अनाथ नाद कोणाला येतोय? अनाथ नादमध्ये म्हणजे आपण त्या व्हॉइडशी एकात्मता होणे, या अध्यात्मातली खूप हायर लेव्हलची गोष्ट आहे अनाथ पण तीही आता सहज साध्य आहे. लवकर मिळणार आहे, ज्याला खूप ध्यान करावं लागायचं वर्षानुवर्ष. आता तुम्हाला लगेच अनाथ सुरू होणार आहे. कारण ही ऊर्जा बदबद त्या पोर्टलमधनं येतीये. मग याचा लाभ करून घ्यायचा. मग हे लाईट आणि ते जे ध्यान आहे, की पसरवा, प्रेम पसरवा, स्पंदन पसरवा. आणि मी तुम्हाला सांगितलं मी हे सगळं करून आले युरोपमध्ये. आता मी अजून करणार आहे. हे सगळं तुम्हाला करायचंय. म्हणजे बघा हा कोर्समधले हे जे 4 ध्यान आहेत ना, खूप छान आहेत आणि शेवटचं ध्यान मुद्दाम त्याच्यात मी टाकलंय. पौर्णिमेचं ध्यान सुद्धा वननेसकडे नेणार आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे तो जो गॅलेक्टिकचा सण आहे, तो जो सेंट्रल गॅलेक्सीचा सण आहे, तो माझ्या हृदयाला कनेक्टेड आहे आणि हे जर कनेक्शन मी जर साधलं, तर तो मला पूर्ण गाईड करणार आहे. "अगं उठ, अगं बस, तिकडे जा." सगळं गाईडन्स तिथून आपल्याला मिळणार आहे. ज्या वेळेला इव्हेंट होणार आहे. इव्हेंट दणदण, दणदण येऊन आपटणार आहे. आपल्याला चलबिचल होणार नाहीये आपण हे सगळं आपल्याला माहिती असल्यामुळं. बाकीचे लोकं चलबिचल होतील. काय करू? असं काय चाललंय? हे काय चाललंय? ते काय चाललंय? आपण नाही. म्हणून आपण पुढं आहोत. आणि ती आपल्याला तटस्थता गाठायची आहे निर्वाण षटकम ध्यानातून. आणि वननेसचं ध्यान, पीसचं ध्यान आपल्याला एकच मंत्र म्हणायचा आहे. कुठल्याही गोष्टीला जळपोळ झाली, आपण शांतता ठेवायची आहे. युद्ध आलं, इंडियावर बॉम्ब पडायला लागले, शांत. हे साधायचंय आपल्याला आणि खूप अनुभवातून देवी ध्यानाच्या अनुभवातून खूप छान आलेलं आहे. ते वाचा कम्युनिटी ग्रुपवर टाकलेलं आहे. हे सगळं साधण्यासाठी ते 4 ध्यान प्रकार आहेत. जरूर जे सीनियर आहेत, ध्यानात मोरलेत त्यांनी या ध्यानाचा फायदा घ्या. मेडिटेशन हे बघा लाईट अँड लव मेडिटेशन. लाईट अँड लव मेडिटेशन म्हणजे तुम्ही कारणीभूत देणार आहात आणि ही जी ऊर्जा आहे सेंट्रल सनची, गॅलेक्टिक सनची, आपल्या सूर्यमालेची, त्याला आपलं कनेक्शन करून आपण दुसऱ्यांना स्प्रेड करायचे आणि डिझॉल्विंग इन वननेस.
आणि हे हे जे 2 ध्यान आहेत ना, लाईट अँड लव्ह आणि डिझॉल्व्हिंग इन वननेस आणि हे काही आपलं निर्वाण षटकम हे खूप खूप शेवटपर्यंत आपल्याला मदत करणार आहेत. तर ते ध्यान खूप महत्वाचे आहेत आणि मग हे जे तुम्हाला मी सांगितलं, की त्या सनच्या सोर्सला मी कनेक्ट करायचंय, त्याच ऊर्जा मी घेणार आहे. ॲक्चुअली येतेच आहे, पण आपण त्याच्यातनं फील करायचंय आणि मग मी स्प्रेड करतेय सगळ्यांना. कारण का बघा, ती जी काही ऊर्जा आता येतेय ना, ही हायर चेतनेची, हायर डिव्हाइन दैविक ऊर्जा येतेय. ती ऊर्जा आपल्यापर्यंत आणतं हे झाडं, वनस्पती. म्हणून झाडांमध्ये जाणं, नेचरमध्ये जाणं, त्यांना कवटाळणं म्हणजे त्या सोर्सला आपण कवटाळतोय. ती ऊर्जा आपण घेतोय. हे तर करायला सांगितलं, ते करायचं. मग झाडं जसं करतात, तसंच आपण ते करायचंय. ती ऊर्जा घ्यायची, तिथे कनेक्ट व्हायचंय. आपल्याला कनेक्शन आणायचे, आपण स्प्रेड करायचे, आपण धरती मातेला द्यायची. म्हणजे धरती मातेचं इव्होल्यूशन चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे युद्ध, जाळपोळी, प्रलय हे ज्या काही घटना होणार आहेत त्या कमी होतील. आपल्याला कमी त्रास होतील, आपल्या आजूबाजूला कमी त्रास होतील. स्मूथली आपण इव्हॉल्व होऊ आणि कदाचित हे सगळं थांबेल आणि खूप सुंदर आपण ध्यानात जसं बघितलं तसं प्लेझंटली आपण लवकरात लवकर आपल्याला ही इव्हेंट आणायची आहे. 25 नाही मी तर म्हणते 24 लाच येऊ देत. आय एम रेडी. 23 ला आता आली आय एम रेडी. म्हणजे जो कोणी जाणार आहे ना, तो काही जाणार नाहीये. तो उलट सुटला, मुक्त झाला. लक्षात घ्या. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्यात आणि त्यासाठी ही हायर लेव्हलची ध्यानं आहेत. म्हणजे कोर्स हा असा आहे, की नवीन येणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. ज्यांना ध्यानात रुची नाही त्यांना एक्सटर्नल गोष्टी आणून ते सुरू करू शकतात. एनर्जी बदलू शकतात, ऑरा बदलू शकतात आणि जे मुरलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. असं कॉम्बिनेशन यामध्ये आहे. तर सगळ्यांनी मला आता सांगावं तुमचं काही म्हणणं आहे, तुम्हाला काही अडचणी येतायत का? पहिल्यांदा मला थोडंसं अडचणी कोणाला काही आहेत का सांगा, की कमी कोर्स झालाय आणि काय अडचणी येतायत, आपण त्या कशा सॉल्व्ह करू शकतो? मी तुम्हाला संधी दिलेलीच आहे. अनम्यूट करा तुम्ही. व्हिडिओ सुरू केला तर फारच बरं. व्हर्चुअली आपल्याला भेटता येईल. मला परत 10 वाजता कोर्सच आहे. पटकन आवरा चला. मला प्राणायाम आपला ओंकार साधना 15 दिवसाचा फ्री कोर्स आहे. 160 जणांनी रजिस्टर केलाय. करतायत जास्तीत जास्त 50-60 सुद्धा नाही. आणि काही विचारलं तर काही उत्तर पण नाही देत आणि सोडत पण नाहीत ग्रुप असं चाललंय. चला कोणाला काही शंका आहे का, अडचण आहे का, की काही होत नाहीये, मला हा प्रॉब्लेम येतोय? मॅडम हां, बोला. मी नंदा दंडवते बोलते. हां, बोला मॅडम. माझं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 12 तासांचं हे झालेलं आहे. बरं. हां. आयुष्य बदलाचं. बरं. तर हां. मला एक विचारायचं होतं की ते निर्वाण षटकम म्हणजे मला एक पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की मी ते तुमचे सगळे पिरॅमिडचे आणि हं. अग्निथेरपीचे हं. टेक्निक्स वगैरे हं. ते सगळे पुन्हा पुन्हा पाहून लिहून घेतलेले आहेत. हं. पण ते तुम्ही शेवट जे म्हणायचे ना की चला आता आपण ध्यान करूयात आणि हं. मग ते व्हिडिओ बंद होतो. मग ते ध्यान म्हणजे कुठलं? मी फक्त श्वासावरचं ध्यान केलं ते. नाही, नाही. आता त्याच्यामध्ये कुठलं कधी पण ध्यान घेतलेलं आहे. ते इथे टाकलेतच ना 4. भाग 3 जो आहे ना, तो बहुधा बऱ्याच वेळा घेतलेला आहे. कारण त्यावेळेला मी सांगितलं होतं, की या कोर्समध्ये मी एकच ध्यान घेणार आहे. हां. हां, भाग 3 तो दरवेळेला घेतलेला आहे. कधीतरी बसल्यावर मला काही वेगळं आलं, तर ते वेगळे आलेले आहेत. हे बघा. हा भाग 3 अच्छा. आहे ना? पण हां, ध्यान 3 आहे ना? हां. तोच बऱ्याच वेळा घेतला आणि हे ध्यानाचे व्हिडिओ मी आधी करून ठेवलेले होते ना, त्यामुळे तो मी सुरू करायचे. त्यावेळेला ते पण रेकॉर्डिंग ते बंद केली. ते त्यावेळेला रेकॉर्डिंग बंद केलं. पण मग आम्ही कोणतं ध्यान करायचं होतं म्हणजे तुम्ही मला ते कुठलंही कळालंच नाही करायचंय. नेमकं. हे पहा, तुम्ही म्हणजे कुठलंही करायचं आहे. तुम्हाला जे आवडतं ते. मी तुम्हाला कोर्स कसा करायचा ते सांगितलं, की तुम्ही आधी कोर्सचे व्हिडिओ बघून घ्या आणि ध्यानाचा एक खास हो. टाईम ठरवा, त्याला ध्यान करा आणि थेरपी करा आणि बरं. मग ध्यान करा. असं हं, सांगितलं हं. होतं. कारण थेरपी आणि हं, ध्यानाचा फायदा जास्त होईल आणि काही दुपारच्या वेळेला व्हिडिओ बघा. असं कारण त्याच्यात काही हं. नुसतं नॉलेज आहे ना. हो. आणि ध्यान मग तुम्ही म्हणजे शक्यतो मग सकाळी करा आणि रात्री झोपताना करा. अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही तसं हो. करायचंय. तुम्हाला चॉईस आहे मग कुठलं आता हे ध्यान निर्वाण करायचं.
निर्वाण षटकम ध्यान हे कुठे पाहायचं? मला ते कळालेलं नाहीये इथेच मॅडम. आहे की ध्यानाचा चॅप्टर वेगळा केलाय ना बघा. हे बघा मी हे सगळं पहिल्या प्री रेकॉर्डेड मध्ये आहे बरं का मॅडम, हे बघून घ्या. त्या व्हिडिओ सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या. हे जे पहिला चॅप्टर आहे ना कोर्स डे 1 हे सगळं मी बोललेली हा. नॉलेज आहे. हे तुम्ही हो. दुपारी किंवा कधी वेळ मिळेल तसं करा. आता हो, दुसरं बरोबर. म्हणजे डिस्कशन्स आहे. रोज काय हा. केलं, रोज म्हणजे काही वेळा गॅप केला, पण काही डिस्कशन्स केले आज जसे करतो. तुम्हाला काही अडचणी आहेत हा. का? तुमचे काय अनुभव आहेत का? हे आधी ऐकून घ्या म्हटलं होतं. हे आधी ऐकून हम्म. घ्या. अनुभव आहेत याच्यात. हे बघा हे अनुभव हे पण आधी हो. ऐकायला लावले. कारण आधी जर अनुभव ऐकले तर संकल्प करताना उपयोगी पडतात. संकल्प जर हो. जास्त झाले तर फायदे जास्त होतात. हे सगळं पहिल्यांदा मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे आणि इथे व्हिडिओ पहिला टाकलेला आहे. त्यात सगळं दिलेलं आहे. तर हे तुम्ही करा आणि इथे ध्यानाचा हम्म. चॅप्टर वेगळा केलेला आहे. बघा इथे हे ध्यानाचा चॅप्टर. मेडिटेशन म्हटलं हा. इथे. मेडिटेशन 1, बरोबर. 2, हो. 3, 4 आणि आधी पण 2 मीटिंग झाल्यात आपल्या. ही तिसरी मीटिंग आहे. तर आता हे पार्टिसिपंट शेअरिंग पण म्हटलेलं आहे. इथे सुद्धा एक्सपिरियन्सच आहेत. कारण काही बरोबर. एक्सपिरियन्स त्यांनी कोर्समध्ये दिलेत. काही एक्सपिरियन्स हम्म. नंतर आहेत असं पण आहे. त्यामुळे ते जे YouTubeवर आहेत त्याचा चॅप्टर वेगळाच केला. तुम्ही ते YouTubeवरूनही हम्म. बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगू का तुम्ही लिहून घेणं हे सगळं टाळा. तुम्हाला खरंच आयुष्यात बदल करायचा असेल ना, तर माझी एक गोष्ट ऐका. अजिबात लिहून घ्यायचं नाही. करायचं, लक्षात ठेवायचं. व्हिडिओ बंद झाला, की मग काही टिपणं करा. कारण लिहून घेण्याच्या हम्म. नादात काय होतं माहिती का? म्हणजे बऱ्याच जणांना स्वतः कोर्स शिकवायचे असतात. त्यासाठी ते लिहून घेतात. पण हम्म. सगळ्यात आधी पहिल्यांदा तो जरी तुमचा अजेंडा असेल, की मला दुसरीकडे शिकवायला उपयोग व्हावा. तर तो जरी अजेंडा असेल ना, तर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ ऐका, करा, नोट्स काढा आणि हम्म. मग तुमचं लर्निंग किती होतंय बघा. आणि मग बरोबर. पाहिजे तर लिखाणाचं काम शेवटच्या टप्प्याला घ्या. ज्यावेळेला मी हम्म. म्हणते ना आता डिसेंबर एंड त्यावेळेला करायला घ्या. आधी जर तुम्ही ते लिहायला सुरुवात केली, कधीही तुमच्या ह्याच्यात बिंबणार नाही ते. आचरणात येणार नाही. तर कृपया हे करू नका. कारण बघा याच ह्यानी मी शिकवत असते. नाहीतर मग कोर्स हम्म. ठेवायला काय मला जातंय थोडंसं. मलाच बंद करणं, सुरू करणं. किती इन्कम येतं? माझा पैसा साठलाय किती? मला 2.5 लाख पगार होता माहिती महिन्याला. काय मला हे तिडूक-कुडूक काय कुठं जातात? म्हणजे काही आवश्यकताच नाहीये. आय एम व्हेरी कंटेंट, सॅटिस्फाईड. सुदैवाने माझ्याजवळ सगळं आहे. सगळं. तर ते नाही इंटेन्शन. तुम्हाला शिकायचंय तुम्ही करा आधी, मग नंतर लिहिण्याच्या भानगडीत लागा. लिहायचं असेल तर व्हिडिओ बंद करून मग लिहा आधी. काय ऐकलं, काय शिकलो, मग नंतर व्हिडिओ लावून फिल इन द ब्लँक्स करा. अजून चांगलं लिखाण बरोबर. करा. पण एकदा आपण लिहून घ्यायला लागलो, की कधी वही उघडत नाही ती. तर ठीक आहे. अजून कोणाची शंका आहे? तुम्ही जरा करताय सिन्सिअरली नंदा मॅडम, पण धन्यवाद मॅडम. एक्सपिरियन्स शेअरिंग थोडंसं वाढवा. ग्रुप हो. कम्युनिकेशन वाढवा थोडं. हो. चला हो धन्यवाद मॅडम. तुम्हाला. अनुराधा मॅडम बोला. मॅडम आम्ही मागे परचेस केलेला होता. तर हं. आता परत परचेस करावा लागेल का? का? म्हणजे मी आता बघितलं तर माझं ओपन नाही होते ते. नाही, तुमचं लॉग आउट झालं असेल बघा. याचं काहीच नाही केलेलं अजून. बघून बरं. तुमचं लॉग आउट झालं असेल. प्रत्येकाचं लॉग आउट चेक करा. पहिल्यांदा सांगितलंय कोर्स नसेल ना सुरुवात, लॉग आउट करा. तसं काही नाहीये. बरं. कारण आताच तुम्ही केलंय. डिसेंबर एंड पर्यंत संपवा मी सांगतेय. डिसेंबर एंडला बंद होईल. ठीक आहे? ओके. ठीक. लॉग इन चेक करा, लॉग आउट करा, परत लॉग इन करा. अंजली मॅडम बोला. मॅडम त्यामध्ये ना म्युझिकचा आवाज जरा जास्त येतो आणि तुमचा आवाज कमी येतो. माझा ज्यावेळेला आपण व्हिडिओ बघतो ना त्याला म्युझिकचा आवाज आवाज कमी जास्त येतोय का? म्युझिकचा आवाज जास्त येतोय? काय म्हणताय तुम्ही? मॅडम ज्यावेळेला आपण व्हिडिओ बघतो ना त्यावेळेला म्युझिकचा आवाज जास्त प्रमाणामध्ये येतो आणि तुमचा आवाज आम्हाला कमी ऐकू येतो. तुम्ही मग हेडफोन लावा. चालेल. ठीक आहे. काही ध्यानामध्ये झालंय तसं, पण हेडफोन लावला तर होऊन जातं. ठीक आहे मॅडम. बोला. अजून कोणाला काही धन्यवाद. प्रॉब्लेम आहे?
बर, आता कोण मला एक रिप्रेझेंटेटिव्ह सांगेल की ऑनलाईन सिन्सिअरली केला तरी सुद्धा परचेस केला आणि का परचेस केला? कोण बोलेल? कोण बोलतंय की ऑनलाईन केला होता पण तरी पण परचेस केला? मग का परचेस, म्हणजे काय त्याच्या मागं कारण आहे? का बोलायचं नाहीये? का हॅलो ऑनलाईन? हा हॅलो मॅम. हा मी बोला. आधी सुद्धा केला होता आणि बर. आता सुद्धा मी परचेस केला होता, हम्म कारण मला तो खूप आवडला आणि हम्म त्यातून मला मला पाहिजे ते मिळालं म्हणून मी व्हिडिओ सुरू करताय का शोभा मॅडम? का नाही? करते ना. हा करा ना, म्हणजे जरा कसं भेटल्यासारखं आनंद होतो. हा बर, काय आवडलं नक्की? त्यातले ध्यानाचे प्रकार आणि मार्गदर्शन खूप छान आहे त्यात. जो आपल्याला मिळणारा संदेश आहे ना, हम्म तो अतिशय पॉवरफुल आहे. बर, खूप खूप धन्यवाद. त्यासाठी सगळ्यांनी एनर्जी, ऑरा आणि कलर हे ऍक्च्युली सगळंच चांगलं आहे, पण हे तरी करा, एवढंस नवीन लोकांनी केलं नाही. धन्यवाद शोभा मॅडम. अजून कोण सांगतंय? सुचेता मॅडम बोला. हो मॅडम, मी ऑनलाईन केले होते सगळे कोर्स, तुम्हाला माहितीच आहे. पण हं. तरी सुद्धा मला असं वाटतं चक्राध्यानाचा परचेस केला आणि परत केला. आणखीन हा पण मला वाटतं मी परचेस करून परत केला, कारण मला ते तुमचं गायडन्स जो आहे ना तो खूप महत्वपूर्ण वाटतो. आणि कुठला गायडन्स? त्याच्यामुळे तुम्ही जे अफर्मेशन्स देता किंवा त्याचं महत्व सांगता, महत्वाची वाक्य असतात, ती म्हणजे सगळी मला इतकी भावतात ते कोर्सच्या व्हिडिओ मध्ये? हो, ते परत परत ऐकावंसं वाटतं. हं. आणि मला असं वाटतं की एकदा करून ते पुरेसं नाहीये. ते आपण परत 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 करत एक्झॅक्टली, राहायला पाहिजे, तरच त्याचा एक्झॅक्टली. आपल्याला जास्तीत जास्त फायदा त्यामुळेच होणार आहे. आयुष्य बदलाचं शास्त्र, हो आयुष्यालाच उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत त्या. हो, बघा, तर म्हणून मी तो परत सुचेता केला. मॅडम, खूप कधी मॅडम जॉईन झाला तो तुम्ही विहंगमला? मला वाटतं सप्टेंबर, देवी ध्यान पहिलं जे चालू होतं ना, नवरात्राच्या शेवटच्या 2 दिवसाचं मला मिळालं, अगदी सुरुवातीचं. खरं मे पासून सुरू केलंय मी, मे 22 पासून, पण मॅडम सप्टेंबरला जॉईन झाल्यात. पण तरी हो सुद्धा मॅडमना खूपच रिझल्ट आले, का तर मॅडमने सिन्सिअरली केलं. जे करतात त्या करणाऱ्यांमध्ये असं कोणीच नाही की त्यांना काही बदललं नाहीये. हो आणि हो कोणी मॅडम, बरोबर आहे. असेल ना, असं कोणी असेल की मॅडम मी करतेय पण मला काही बदलच नाही, त्यांनी मला नक्की फोन करा. आणि अजून एक या कोर्स मधल्यांनी कोणाला माझं काउन्सिलिंग हवं असेल तर तुम्ही ग्रुपवर टाका, मी कॉल करेल तुम्हाला. ठीक आहे? तुमचं काही प्रॉब्लेम असेल किंवा माझ्याशी काही बोलायचं असेल तर ते तुम्ही आणि ग्रुपवर मॅडम, टाका. मला हं, असं म्हणजे मुलं पण म्हणायची की हं, तू नको त्या ठिकाणी नको ते बोलतेस, तुझं जरा हं, हं. ते मला ते विशुद्धी चक्र ध्यानच्या मी प्रेमात, की ते सारखं करून करून आपण आपलं सुधारायचं. म्हणजे व्हिडिओ सुरू कोणत्याही करताय का मॅडम? आपल्या का नाही? समस्येला हं. व्हिडिओ सुरू करून करा की, अं, म्हणजे भेटल्यासारखं वाटतं हो. हा बोला मॅडम. दिसते. अमेरिकेला आहेत हा, सध्या. किती तारखेला हो, येत आहे मॅडम? मी 12 नोव्हेंबरचं तिकीट आहे, 14ला पोहोचेन तिकडे. बर, छान. हो. या. तर तर ह्या जे बोला आता, 7 मुलं चक्र मुलं आहेत ना, मुलं सारखी म्हणायची, आता बोलतात का? आता नाही, तेच ती परत, आता पण ती मुलगी ती पण ऐकते तुमचं, तर ती समजावत होती, बघ मॅडम काय सांगतात, तू त्याच्यावरती काम कर की तुझे कुठचे वीक पॉइंट्स आहेत ते शोधून काढ आणि परत परत ते ध्यान करून तू तुझे सगळं सुधारण्याचा प्रयत्न कर. वीक पॉइंट शोधून काढायचे आणि मग त्या चक्राचं ध्यान करून आपल्यात सुधारणा नक्की घडते मॅडम. तुमची मुलं खूप चांगली आहेत. तुमच्या मुलीला खूप खूप धन्यवाद. अहो अरे मॅडम, काही घरात अहो मुलांनी काढून टाकलंय की आईला ग्रुप मधनं, तुझं ते हो बंद ना, कर, ते काय बरोबर करते? नाही तसं. हो ना, ते चक्र ध्यानाचे मंत्र ऐकून सुद्धा नावं ठेवली. नाही नाही, तर ते बरोबर नाही. आमच्या मुलांना आवडतं सगळं. नाही, तेच की, हम्म. चांगली मुलं आहेत तुमची, म्हणजे हो, एवढी हायफाय असून हो. खरं म्हणजे
एक तर आईला तिला पण स्वातंत्र्य आता मी मिळावं की सांगते, नाही. तिला ती पाठीचा म्हणते जरा प्रॉब्लेम स्वतःचे आहे. विचार काही असू देत, आईला तर स्वातंत्र्य द्यावं, एवढं तर कळलं पाहिजे हो मुलांना. ना, हो, बरोबर मग ना. पण 2-4 घरातलं ऐकल्यावर 2-4 काय 7-8 जण आहेत अशी आपल्या ग्रुपमध्ये. हम्म. ठीक असतात आहे, काही असतात नवीन काही. मुलींना कळत नाही त्यातलं चला महत्व. तुम्ही धन्यवाद. म्हणता तसं जेव्हा त्यांना महत्व कळेल तेव्हा वेळ गेलेली असेल. खरंच आहे. हा. आणि सगळ्यांनी एक मी जे काय आज बोलले ते काही मुलांना सांगत बसू नका. आपण बदललो की मुलं आपोआप बदलणार आहे. आपण पुढं आहोत. आपल्याला हे अवेअरनेस झाला आणि आपण रेडी राहिलो की ते आपोआप रेडी होणार आहेत. त्यामुळे मुलांची नाही चिंता करायची. आपोआप ते इव्हॉल्व होणार आहेत. सगळे इव्हॉल्व होणार आहेत. इव्हॉल्व होण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ज्ञान, की हे होतंय 2-3 वर्षात. दुसरं बाहेर पडणं. कशातनं बाहेर पडणं? मृगजळातून. आणि तिसरं आपल्याला काय हवंय? परत मनुष्य जन्म हवाय? का नको आपण म्हणजे साक्षात्कार, मुक्त. हे चॉईस तयार ठेवायची. जी चॉईस तयार ठेवणार तीच मिळणार. जे विचार ती रियालिटी. हे प्रिन्सिपल आहे. ज्या विचारात आपण आहोत तीच रियालिटी. मला अजून आहे रस, परत हेच करायला येणार. मला मनुष्य जन्म आवडतो, कुटुंब आवडतंय, नोकरी आवडते. या, परत घ्या. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून परत साधना करा आणि मग मुक्तीचा चान्स कित्येक वर्षांनी येईल. तो हो आज ना. आत्ता येऊ शकतो. इतकी आपल्याला सुवर्ण संधी आहे. खूप सहजतेने होणार आहे. आपण इव्हॉल्व खूप सहजतेने होणार आहे. आपण खूप महान आहोत. चला सगळ्यांना धन्यवाद. मला जायचंय प्री ओंकार साधनेच्या कोर्सला. आज शेवटचा उद्या शेवट होतंय 2 दिवस शेवटचं. मला थोडंसं बघायचंय काही आलंय की नाही अनुभव लोकांना. तुम्हाला सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. मीटिंगला आलात. 1 मिनिट अजून कोणाला जर काही अर्जंट शंका आहे का? थोडंसं जरा अर्जंट शंका असेल तर बोला पटकन. कोणी? मॅडम चक्र ध्यान दिसत नाही हो. चक्र ध्यान मॅडम तुम्ही बघा बरं. सुरू केलंय ना तुमचं, तुम्ही बघा बरं. मी गावाला आल्यामुळे इकडे मी पाहिलं नाही, पण मग बघा दिसतच ना नाही. मॅडम, असं नका करू. न बघता नका बोलू. आता 2 दिवसात बघितलं नाही ह्या. दिसत बघा बघा नव्हतं ना. केलंय मी. बघते मी आज तुमचं काहीतरी बघते. झालं होतं चुकून. तुम्हाला तर ग्रुपमध्ये मी ऍड केलं होतं की नाही. पण हो हो हो. काहीतरी चुकून राहिलं होतं. पण तुमचं मेसेज आलेलं मी लगेच कॉल केलंय. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला मेसेज पण टाकलाय. तुम्ही उघडलंच नाही हो अजून मॅडम. बघा बरं. माझा नाही, व्हॉट्सअप माझं मेसेज. गावावरून इंटरनेट बंद चालू होतंय ना, हा, मी त्याच्यामुळे तुम्हाला 2 पाहिलं. मेसेज टाकलेत. जरा बघा. सुरू आहे तुमचं. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. ओके चला. ठीक आहे चला. बाय. गुड नाईट सगळ्यांना.